नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। तिचा पहिला सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली। त्यानंतर तिने कागर, मेकअप, झिम्मा 2 या चित्रपटांमध्ये काम केले। नंतर तिने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले। त्यानंतर कन्नड भाषेतही काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे। आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे। रिंकूच्या या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे। रिंकूने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे। यासह रिंकूने या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे। रिंकू या पोस्टरमध्ये आशा सेविकेच्या पेहरावात दिसत आहे। रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही। तुमच्या बरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे। आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित 21व्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी अधिकृतपणे निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो। रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेले आहे। अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे, तर अभिनेता स्वप्नील जोशीने शुभम अशी कमेंट करून रिंकूला अभिनंदन केलेले आहे। एक नेटकरीने थँक्यू मॅम, तुमची आशा सेविकेची भूमिका करताय। मी सुद्धा एक आशा सेविका आहे। तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे। आशा चित्रपटातून रिंकू राजगुरूसह शुभांगी भुजबळ, उषा नाईक, सुहास शिरसाट, दिशा दानडे मुख्य भूमिकेत आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून देवता पाटील आणि निलेश कुवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूचा आशा सेविका वरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। तिचा पहिला सिनेमातून तिला मोठी लोकप्रियता मिळाली। त्यानंतर तिने कागर, मेकअप, झिम्मा 2 या चित्रपटांमध्ये काम केले। नंतर तिने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले। त्यानंतर कन्नड भाषेतही काम करून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप सोडलेली आहे। आता या अभिनेत्रीचा एक नवा सिनेमा लवकरच येणार असून तो सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात निवड झालेली आहे। रिंकूच्या या सिनेमाचे नाव आशा असे असून यात रिंकू एका आशा सेविकाची भूमिका साकारताना दिसणार आहे। रिंकूने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिलेली आहे। यासह रिंकूने या सिनेमाचा पोस्टर शेअर केलेला आहे। रिंकू या पोस्टरमध्ये आशा सेविकेच्या पेहरावात दिसत आहे। रिंकूने पोस्ट शेअर करत लिहिले, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही। तुमच्या बरोबर ही उत्कृष्ट बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे। आमचा आशा चित्रपट प्रतिष्ठित 21व्या थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी अधिकृतपणे निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो। रिंकूच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट करून तिचे अभिनंदन केलेले आहे। अभिनेत्री अमृता खानवेलकरने अभिनंदन अशी कमेंट केलेली आहे, तर अभिनेता स्वप्नील जोशीने शुभम अशी कमेंट करून रिंकूला अभिनंदन केलेले आहे। एक नेटकरीने थँक्यू मॅम, तुमची आशा सेविकेची भूमिका करताय। मी सुद्धा एक आशा सेविका आहे। तुम्ही ही भूमिका करत आहात हे पाहून खूप छान वाटतं अशी कमेंट केलेली आहे। आशा चित्रपटातून रिंकू राजगुरूसह शुभांगी भुजबळ, उषा नाईक, सुहास शिरसाट, दिशा दानडे मुख्य भूमिकेत आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बालू पाटील यांनी केले असून
देवता पाटील आणि निलेश कुंवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे।